आपल्या मनगटात स्वतःला सिद्ध करण्याची ताकद असेल तर हात बांधणाऱ्या साखरदंडाने देखील गंजून जाण्याशिवाय पर्याय नसतो. हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे व्लॉगर परी. तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत. तर इथे आपली देवपूजा पण झालेली आहे. चला तर चपाती बनवायला घेऊया. कारण चपाती कसं सकाळी पीठ फक्त मळून ठेवलं होतं आणि नीलला डब्यासाठी कधी ती फ्रँकी बनवून दिली होती. त्याचा मी शॉर्ट व्हिडिओ पण टाकला आहे. जर तुम्ही बघितला नसेल तर पहिला हा व्हिडिओ बघा आणि त्यानंतर तिकडे जाऊन ती फ्रँकी मी कशी बनवली तेही बघून या. त्यामुळे कसं पीठ मळून ठेवलेलं, म्हटलं आता देवपूजा वगैरे झाले, लोटझाट झाले, मशीन झालं आहे, फक्त अजून कपडे कशी वाळत घालायचे बाहेर जाऊन. तर तोपर्यंत म्हटले 2-3 चपाती वगैरे करायचे, म्हणजे एकदा ओटा आवरला की बाकीची कामं करायला बरं पडतं. आणि अजून मला मिरचीचा ठेचा पण बनवायचा आहे. आणि आता 2 दिवस झाले ना, गरमी पण इतकी वाढली, इतकी उष्णता वाढली ना, गरम इतकं होतं आहे की सकाळी म्हणजे 10-11 पासूनच कधी गरम व्हायला चालू होतं. आणि आज अमावस्या आहे ना, आमच्याकडे गर्दी फार असते. कारण कसं बाळूमामाला कधी आदमापूरला अमावस्याला बाहेरची जी लांबची लोक आहेत ती जास्त येतात. इतर वेळी कशी आम्ही लोकलवाली जाऊन येतो त्यावेळी गर्दी नसते, पण बाहेरच्या लोकांना कसं नेहमी यायला नाही भेटत, तर ते काय करतात, अमावस्या पौर्णिमा म्हटलं की नाही त्यावेळी ती येतात. तर अमावस्याला भरपूर गर्दी असते, त्यामुळे मी काही दिवसाचं नाही जाणार, कारण दिवसभर गर्दी असते. संध्याकाळी बघू, संध्याकाळी पण गर्दी असतेच, पण तरी पण कमी आली तर आली. तर त्यामुळे कधी मी आता थोडंसं आमटी वगैरे कधी संध्याकाळची जास्तच असं बनवून घेणार आहे, म्हणजे कसं संध्याकाळी आवरून जायला मिळेल. मग त्यामुळे कसं आमटी आमच्याकडं कसं जास्त माझ्याकडं खपत नाही. ह्याने कसं दूध साय वगैरे रोज आहे ना सकाळ संध्याकाळी लागते, त्यामुळे आमटीचा खप जास्त होत नाही. मग मी सकाळच्या चपात्या करते आणि संध्याकाळी भाकरी करते, त्यामुळे कसं ते एकदम काय करून ठेवता येत नाही, फक्त आमटीच 2 वेळची मी करून ठेवू शकते. तर इथे हे बघा आमच्या कोल्हापूरच्या पद्धतीने मोठ्या अशा कणी चपात्या असतात. आणि चपात्या कणी भले तुमची नाही फुगली तरी चालेल, पण तिला कणी पदर सुटली पाहिजे. जेव्हा आपण भाजतोय ना त्यावेळी, म्हणजे ती गार झाल्यानंतर पण कणी अशी मऊ राहते. आणि पदर आपले जरी आपण म्हणतो कणी चतकोर वगैरे भाग करायला जाते त्यावेळी ते पदर सुटलेले दिसतात. इथे बघा म्हणजे फुगलेले असतानाच इथं पदर सुटलेले आहेत हे. तर तुम्ही कणी 10-15 मिनटं पीठ चांगलं मळून, असं जास्त पातळ नाही करायचं किंवा जास्त घट्ट नाही करायचं, असं मळून ठेवायचं. नंतर मळल्यानंतर कणी तेलाचा हात लावून पॅक बनतं डब्यात ठेवायचे बघा, म्हणजे असं मस्तपैकी असे पदर सुटतात. आणि लाटताना पण म्हणजे अगदी असं जाड असं दाब अजिबात नाही द्यायचा, म्हणजे वरच्यावर हळूवार पद्धतीनं आणि कमी वेळेत कणी लाटणं फिरवायचं, म्हणजे पटकन चपाती व्हायला पाहिजे. सारखं सारखं असं लाटणं जास्त फिरवायचं नाही किंवा जास्त दाब द्यायचं नाही, म्हणजे अशी ही चपाती चांगली होते. तर माझ्या चपात्या काय 2-3च करायला लागत होत्या, कारण नीलला डबा गेल्यामुळे काय आम्ही दोघांसाठीच फक्त चपाती बनवायची होती. तेवढ्या केल्या. त्यानंतर ओटा जरा धुतला आणि कपडे वाळत घातली, कारण कपडे एकदा वाळत घातले की मग वाळतात पण लगेच, वेळ झाला की मग ती संध्याकाळची वाळत पण नाहीत. आणि त्यानंतर इथे मी चला तर सगळे कपडे वाळत घालते आणि मग नंतर बोलूया.
गॅस बंद करून घेतला होता, कारण मला कपडे वाळत घालायला जायचे होते म्हणून. त्यानंतर परत तवा तापवून घेतला आणि इथे मिरच्या भाजत टाकलेल्या आहेत, कारण मला खरडा बनवायचा आहे. म्हणजे खरडा कणी आमच्याकडे 2-3 पद्धतीनं बनतात. म्हणजे हा कणी सगळ्यात सोपा आणि आमचा कोल्हापुरात कणी अशा पद्धतीनं जास्त करून बनवलं जातं. तर ह्याला काय करायचं, मिरच्यांचे तुकडे बघा तेल लावून बारीक गॅसवर भाजायचं, मोठ्या गॅसवर अजिबात भाजायचं नाही. लसूण पण ह्या ठेचायला कणी भरपूर घालायचं, म्हणजे लसूण घालायला पण अजिबात कंजूस नाही करायचं. तर मी या एवढ्या मिरच्यांसाठी कणी एक असा मोठा गड्डा लसूण सोलून घेतलेला आणि कोथिंबीर भरपूर घालायचं आणि मीठ. बाकी ह्या ठेच्याला कणी काही नाही घालायचं. मी नवीन आलेले कणी त्यावेळी आमच्या इकडे खाली काकी एक राहायला होत्या, त्या आता सध्या नाही तर वारल्यात. पण त्यांच्याकडं कणी ठेचा कसा बनवायचा माहिती आहे, त्यात टोमॅटो वगैरे पण घालायच्या. नंतर ते आपण भाजी कशी शिजवते तशा ते शिजवून घ्यायच्या आणि ते एवढं भारी त्यांची चव असायची की नाही. त्यांनी मला सारख्या द्यायच्या ठेचा त्यांचा केला की, कारण मला त्यांचा ठेचा आवडायचा. तर तो पण ठेचा मी कधी कधीतरी तसा त्या काकींच्यासारखा ठेचा बनवून देईन. तर इथे मी माझ्या पद्धतीनं करते. इथे आता मी काय केलं, हिरव्या मिरच्या, लसूण, कोथिंबीर आणि मीठ एवढंच टाकलेलं आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर कधी शेंगदाणे टाकलं तरी चालतं, किंवा खोबरंसुद्धा भाजून टाकायचं. शेंगदाणे टाकले तरी पण कधी भाजूनच टाकायचे. आणि एवढंच की कधी आता हे सगळं टाकल्यानंतर मी वरून परत तेल थोडंसं तव्यात टाकलं बघा. तेल जितकं जास्त घालशील कधी तेवढा असा ठेचा कधी असं तकतकीत चकचकीत दिसतो. असा तेलकट ठेचा होता आणि ते चांगला होता. आणि मिक्सरला अजिबात बारीक करायचं नाही. तुमच्याकडे खलबत्ता असेल तर खलबत्त्यावर करा, नसेल कधी ज्या तव्यावर तुम्ही मिरच्या भाजलेल्या असेल कधी त्याच तव्यावर कधी दगडानं असं रेटून घ्यायचं, म्हणजे कधी रगडलं कधी असा ठेचा तयार होतो. मी आता खलबत्त्यातच केलेला आहे हे. आणि मिरच्या त्या सगळ्या भाजल्या कणी जास्त गार होऊ द्यायचं नाही, कोमट असतानाच कणी बारीक करायला घ्यायचं, म्हणजे चांगलं होतं. नाही तर मग नंतर असं चामट होतं आणि तेलकट होत नाही. असा मस्त असं जास्त बारीक करायचं नाही, असं मोठं मोठंच राखायचं. आणि ह्यावर दही घालायचं आणि भाकरीसोबत चांगलं लागतं, किंवा चपातीसोबत कशासोबत तुम्हाला आवडेल त्याच्यासोबत. पॅकबंद डब्यात ठेवायचं, हे 1-2 दिवस टिकतो, कारण गरमीला कसं जास्त दिवस टिकत नाही. आता तेल घातल्यामुळे कसं चकचकीत मस्त असा ठेचा कणी तयार होतो. चला, आपल्या ठेच्यासोबतच आजचा व्लॉग देखील इथेच बंद करूया. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांचं मनापासून धन्यवाद. जाता जाता आज अमावास्या आहे, तर तुम्हाला बाळूमामांचं मंदिराचं पण दर्शन देते, कारण आम्हाला पण बाहेरूनच दर्शन झालं. हे बघा, इतके ट्रॅफिकमध्येच आमच्या घरापासून थोड्याशा अंतरावर इतकं ट्रॅफिक होतं.